गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी अशिता वाटेकर, मी भुर्जी बनवते. आणि निशांचा जस्ट आता एक पार्सल आलेला आहे, जो तो ओपन करून हेच कलर मागवलेले. कारण इंस्टावरनं मागवलेले निशाने, तर थोडंसं डाऊट होतं की कसा येईल कसा नाही येईल. आणि आज घरातले मस्त ऊन आलंय. आणि निशांत त्याच्या मम्मीला घ्यायला चाललाय खाली. त्याची मम्मी आली, त्याची मम्मी म्हणजे ते मदर इन लॉ. हाफ आले होते, फोन होते काय पैसे वेस्ट केले. बोललेली आहे ना इंस्टावरनं ऑर्डर करून नको निशांत. आता हेच निशांत मी केलं असतं तर तू किती चढलं असतंस माझ्यावरती. नाही आता पळू नको, थांब. तुला बोललेली इंस्टावरनं ऑर्डर करू नको. नाही तुझ्या समोरचं केलेलं मी बोललेली ना तेव्हाच निशांत. नाही तर मला काय बोलला हा की मला माहिती आहे मी करतो ह्याच्यावरनं आणि पैसे वेस्ट. तू का बस. आता हेच मी केलं असतं रिटर्न करू आपण. बघ ना रिटर्न. मम्मीला घेऊन आलो ना मी. अरे आलो ना मी. कसा पळतोय, अरे कसा पळतोय बघितलं, कसा पळून गेला लगेच. तुला मी सोडणार नाहीये, तू ये मम्मीला घेऊन. मग परत मी असंच करणार आहे. हळू बोल ना. हेच मी ह्याला बराबरच करणार आहे मी. आता ह्याच्याकडनं परत पैसे सर्वे घेणार. अजिबात चांगलं नाही. किती रुपयाचं सांगायचं. फॅब्रिक बघ कसं आहे आणि किती रुपये झालं सांग तुझ्या तोंडात. 100 रुपयाचं आलं. 100 रुपयाचं. हा आपल्याला भेटली किती 4 टी शर्ट. 1,500. ऑल टाइम फसवा फसवीमध्ये हाच असतो. निशांत गप बस. हा हे काय आहे असं आलं. आणि हा कलर तर खूप घाण आहे. 1,500चं आणलंय हे ह्यानी. नाही ऑनलाईन ऑर्डर. काय हे काय 1,000 पण नाही, अजून 500 रुपये. हे असं आणलंय चिंदी. घर पुसायला लागते नाही नंतर. 1,500. आता जस्ट निशांत खाली गेलाय मम्मीला सोडायला. आणि मी त्याला बोलली मला काही घरचं खायचं मन नाही करत आहे, तर तू वडापाव घेऊन ये माझ्यासाठी. आणि मला खूप एकदम पोटात वगैरे दुखतंय. मला डॉक्टरकडे जायचं आहे, कारण खूप दिवस झाले माझ्या पोटात दुखतंय. माहीत नाही का दुखतंय काय, काही माहिती नाही. अशी पडते झोपते की पोटात असं खेचल्यासारखं काहीतरी होतं. आणि ते खूप टायमापासून होतं आहे. पण मला असं वाटतं आता डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. मी जर हे असंच म्हणजे इग्नोर करत राहिली ही गोष्ट, पुढे जाऊन जर मला काय प्रॉब्लेम झाला तर. म्हणून असा विचार करते की एकदा जाऊन येते ना मी डॉक्टरकडे, बघते नक्की का दुखतंय माझं पोट. आणि असं पण नाही की ते आता परत दुखायला लागलं. काय माहिती का असं होतं. मध्येच दुखतं आणि मध्येच थांबताना खूप टाईमपासून होतं आहे, पण मी हे इग्नोर करते आहे. पण आता काल परवापासून ना खूप जास्त दुखायला लागलं आहे. म्हणजे असं झोपली की असं खेचतं, असं पोटात काहीतरी खेचल्यासारखं वाटतं. असं टर्न होऊन झोपायला लागतं. मग एक पोझिशन घेऊन झोपायला लागतं की पाय असा ठेवला हां आता नाही दुखत असं. तर आता 2 दिवस तर झालं आहे. मी निशांतला बोलते जाऊया, पण आम्ही दोघं पण काय विसरून जातो आहे. तर उद्या मी आय थिंक उद्या पण नाही होणार, कारण उद्या मला मिरर रोडला जायचं आहे. सो काय माहिती कधी होईल, कधी जाईन मी, आणि का दुखतंय ते पण नाही माहिती. ठीक आहे होईल ते तर. मी डॉक्टरकडे जाईन तर मला समजेलच. सो आता निशांत गेला आहे वडापाव आणायला आणि तो आणतो आहे. पण मी तरी पण बाहेरचं खात आहे, कारण मला घरचं काही खायचं मनच नाही करत आहे. आता पण मी भुर्जी बनवली आहे आणि विचार केला खिचडी बनवते, पण मला मन नाही करत आहे, नाहीच करत आहे मन. निशांत आला वडापाव खाईन, त्याला सांगेन आता तर नाही जाऊ शकत. आमचं कधी पण काय पण असतं. आता पण किती वाजलेत माहिती नाही. निशांत बोलते सेल आणायला. निशांत आता जस्ट आला घरी आणि तो मला बोलतोय की आदिती तुला मिनी हार्ट अटॅक देऊ का. अरे गायब काय झाला इकडे. आता मला माझ्यामध्ये पेशन्स ना.
जीपे काय? काय भरलं जीपेने? काय लाईट बिल भरलं. मग आता बघ परत आलं. परत आला? तो भरला ना? काय म्हणजे मला समजलं नाही. फेक नव्हतं ना ते? लग्न करते बाई. लाईट बिलचं का माहिती? अरे मला लाईट बिलचं नाही माहिती, मी कधी भरला नाही. राईटला वरती बघ. 130 बस. एवढा काय मिनी हार्ट अटॅक खालचं बोलतोय? बघ. त्याच्या खालचं बघ. काय काय तो गेल्या महिन्याचा होता. खालचं लाईट बिल बघ. खालचा 2 आहे ना. हा कोणता लाईट बिल आहे आता? या महिन्याचं आहे. हा या महिन्याचा आहे. मग तो कोणत्या महिन्याचा होता? मागच्या. अरे देवा. आणि ते 1 आणि 150 ते 130 ते ते पण आहे कसं तरी माहित नाही. ते पण कसले तरी आहे आणि हे पण कसले तरी आहे. काय बापरे. हे लाईट बिल हे ते किती डोक्याला ताप आहे सर्व. पण ठीक आहे. पण अरे पण यार मला समजत नाही काय लॉजिक समजत नाही. हा 3 लाईट बिल कोणते आलेत? काय 3 महिन्याचे आलेत? 3 महिन्यापर्यंत लाईट कशी ठेवली असेल मग? ते 3 महिन्याचे नाही आहेत, 1च महिन्याचं आहे ते. काय समजत नाही. आणि मी बाहेरचं खाते. निशांत उद्या मला कसं पण करून डॉक्टरकडे घेऊन चाल. सो आता वाजलेच 11, 10:30, 11 काहीतरी वाजले असतील. आणि मी आणि निशांत आम्ही दोघं जरा खाली चाललोय कारण घरी बसून बसून खूप जास्त बोर होत आहे. आणि मी पण पूर्ण दिवस घरी बसून मला खूप बोर होत आहे. सो निशांत बोलला चला दीदी जरा राऊंड मारून येऊया बाहेर. सो आणि गरम पण होत आहे. सो मी आणि निशांत जरा बाहेर जाऊन येतो म्हणजे जाऊन येतो म्हणजे माहीत नाही कधी येणार पण जातो आहे आता सध्या. आणि ते विरारला सर्व लवकर बंद होऊन जातं. सर्व आपल्या आपल्या घरी लवकर लवकर जातात. सो आता आम्ही बाहेर आलो फायनली. एवढ्या दिवसानंतर घराच्या बाहेर निघून मला एवढं बरं वाटतंय. केस लूज करून टाकले. मी एवढं सगळं बन बांधते. निशांतसोबत गाडीवर बसते. सर्व वाट लागते यार. असं वाटतं एक कार असली पाहिजे. मी ड्राईव्ह करेन, निशांत बाजूला बसून मस्त. है ना निशांत? तुला वाटतं ना असं? उडा दिया हमें. आता आम्हाला काही आयडिया नाही आम्ही कुठे चाललोय. फक्त मला रोड दिसतोय सरळ सरळ तिथे. निशांत घेऊन चाललाय. निशांत किडनॅप नको करू ना. तुला काय भेटणार किडनॅप करून? बोल तू तर माझीच आहे. सगळं आपण रोमॅन्टिक नाही व्हायला इथे. आमच्या दोघांमध्ये ते आहेच नाही. आम्ही फक्त मस्ती एकमेकांना उलट एकमेकांची मस्ती आणि फक्त मस्ती मस्ती मस्ती. इथून विरारच्या हायवेवरनं सर्व दिसतं दिसतं ना निशांत आहे. आणि आता फिरत फिरत पोचू घरी. आम्ही कुठे बसलो? काय तेच आताशी तर बाहेर आलो. आणि आता असं वाटतंय जायचं. निघालं तर आहे आम्ही पण आम्हाला काही आयडिया नाही आम्ही कुठे फिरतो आहे रात्रीचं. ह्याला फक्त एवढंच माहिती आहे गाडी चालवायची. गाडीच चालवायची. कुठे बाहेर भेटला तरी गाडीच चालवायची. आणि मला गाडीवर फिरायला अजिबात नाही आवडत. मला एका जागेवर थांबायला आवडतं. फक्त मागे बसून फिरत राहू. केसाची वाट लावत राहू. धूळ तोंडावर चिपकवून घ्या सगळी. जस्ट मी आंघोळ केली. आता आम्ही लोक असेच इथे फिरत होतो आणि अचानक
लोक आली आणि त्याच्यामध्ये जी मध्ये बसलेली ती एवढी एक्सायटेड झाली बघून की मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे. आणि ती एवढी स्वीट होती की तिने माझ्यासोबत फोटो काढला, निशांतसोबत फोटो काढला. आणि ती जेवढी एक्सायटेड झाली ना की याचे एवढे ब्लॉग असं, तेवढीच आता मी एक्साइट झाली की हो असं एवढं म्हणजे निशांत स्वतः बोलतो यार मी कसं आलोय. आणि तो बोलतो की आम्हाला हिने गाडी फिरवायला लावली. चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतंय. अलगच फिलिंग आहे बाई, अलग फिलिंग आहे की कोणतरी येऊन असं मला बोलतंय की यार मी तुमचे ब्लॉग्स बघते वगैरे. तर ना म्हणजे अजून आतून असं होतं की आपण अजून केलं पाहिजे, अजून ब्लॉग्स बनवले पाहिजे. आणि मला तर ते ब्लॉग्स बनवायला आवडतात. पण आता निशांतला पण ते खूप आवडायला लागलं आहे ना. फिरवून माझा एक तर हाल असा केला या माणसाने, म्हणून मला एवढ्या लवकर घरी पण घेऊन आला. आणि मला असं वाटतं की मी घरी राहून राहून जरा चांगली गोरी झाली, गोरी. आणि निशांचा पाय असा हत्तीसारखा सुजलाय. काल त्याला शेकलंय मी बर्फानी, तर आज जाऊन थोडासा ठीक झालाय. थँक्यू पण नाही बोलला मला. दुसरं असतं तर ॲटलिस्ट थँक्यू तर बोललास. हा मला तर भीती वाटते. निशांत तुला माहिती आहे मला भीती वाटते, अशी नको घाबरत जाऊ, असं नको घाबरत जाऊ मला. किती भीती वाटली तुला माहिती आहे मला. काम नाही मारत ना असं बराबर करेन ना तुला. असं करेन माझ्यासोबत तर तुला सर्दीच होईल ना. निशांत फॅन खिडकी का बंद केली. खिडकी तरी चालू ठेवायची ना निशांत जरा वेळ. निशांतला पण अक्कल नाही. काय बोलला. काय मग उद्या मीरा रोडला जाणार आहे ना मी. घरी काय करू एकटी येऊन. तू रात्री जर लेट येतोस. गप्प बस, नाटक नको करू. नाही मागाव काहीतरी असं बोलतोय. पाडते याला माहिती, याला पण पडणार. काय पडणार. अरे दाखवेपर्यंत एक दिली पण. इथे आलं ते. हो हे काय झालंय. पफ का आलाय हा 90sचा नाही छपरीवाला. तो पफ म्हणजे ना अजूनपर्यंत पण ना कोणाकोणावरच चांगला वाटतो. पफ असं एकदम मला पण आवडतं, पण थोडंसं जास्त नाही, कारण माझ्या फेसवरती नाही चांगलं वाटत. एकदम पण फ्लॅट लुक नाही चांगलं. पाणी घेतलं कोण दिलं मला. जाते एवढं पटेलीमध्ये नको बोलू. पाणी कोण गेला. चांगलं काहीतरी सांगत होती मी. लगेच पाणी कोण घ्या. घे पी. हाय फ्रेंड, मी माझ्या घरी बसून एन्जॉय करतो, तुम्ही तुमच्या घरी बसून एन्जॉय करा. अशा बेवड्या लोकांच्या नादाला लागायचं नाही. अरे माझ्यासाठी ठेव. पिऊन टाकलं सर्व थंड पाणी. पाणी बोलले तू आज. पाणी बोलला नाही.
खा ना, शपथ का तू बोललास? तुझी शपथ. अजून पण नाही बसायला जमत आहे. खा 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 बाळा, खा बाळा, बाळा खा, बाळा खा, नागपूस आणि खा. हे जे आम्ही लोकांनी मागवलेलं ते 10-10 मिनिटामध्ये असं पुस करता सोडतं आणि मस्त स्मेल येतो त्याचा, फ्रेग्रन्स. तर जसं ते निघतं ना असं बाहेर, आमच्या दोघांची नजर जाते तिकडे आणि आम्ही दोघं एकमेकांकडे स्माइल देतो. हर 10 मिनिट्स नंतर हे होत आहे आणि हसतोय वेड्यासारखे. काय हा 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 लय दुधाने धुतलेला माझा नवरा, माझा नवरा. निघ. लास्ट टाइम तुला बोलतो हॉटस्पॉट चालू कर. नाही करणार तर काय करणार. हा चालू करते. सण काय करत होतं तू? तुझं चालू करत होता नेट तरी आहे का तुझ्याकडं? यावर असतं तुला माझ्याकडंच. सो मी काल काय शूट नाही केला. हा दुसरा दिवस आहे आणि आता निशांत सकाळपासून गेलाय वाजवायला आणि मी घरी एकटीच आहे तर मी काय शूट करू. मी म्हणजे सॉंग्स वगैरे लावून चिल करते. मला बरं पण नाही वाटत आहे थोडंसं, तर मग मी अशीच झोपली. आता लोक बोलते ना मेकअप करून एवढं ते, कारण मी एक रील बनवत होती आणि एक कोलॅबचा शूट होता तो मी करत होती, म्हणून मी एवढा मेकअप वगैरे केला आहे. आणि मला हे समजत नाही की मी रोज का व्हिडिओ टाकत नाही आहे, रोज का शूट करत नाही, आणि मला ते ना काय समजत नाही. आणि निशांत पण कसं आता बँड्राला जातो आहे सो ते राहून जाते. पण आता उद्या मी जाणार आहे मम्मीकडे, कारण उद्या 1 मे आणि आमच्या बिल्डिंगखाली थोडंसं म्हणजे सर्वे असतात तर ते हर टाईम आम्ही असं जातो तिकडे. तर मी जाणार आहे आजीकडे आणि मग मी नंतर डायरेक्ट मम्मीकडे जाईन रात्री. तर मला हे समजत नाही आता की मी घरी एकटी बसून करू काय. निशांत गेलाय त्याच्या ऑर्डरसाठी बँड्राला आणि ते असतंच त्याचं, ते तो जातच असतो. आणि मी अजून काय बनवलं पण नाही आणि मी काय खाल्लं पण नाही. घरी कोण नसलं ना की माझं काय खायचं प्यायचं काय असतच नाही. मी फक्त झोपून आहे, फक्त झोपून कपडे चांगले घालून बास. आणि मला ती रील शूट करायची होती जी मी इन्स्टावरती पोस्ट केली आहे डान्सवाली. ती मी शूट जेव्हा करत होती मला एवढं गरम होत होतं, त्याच्यामध्ये पण दिसतील माझी केस सर्व चिटकले. मला म्हणजे नव्हती ती पोस्ट करायची, एवढी चांगली नाही बनली. ते जशी मी ती एक शूट केली ना मला एवढं गरम व्हायला लागलं, मला सुचत नव्हतं काय. मी लगेच माझं जॅकेट बिकेट काढून टाकला आणि मी तीच रील पोस्ट करून टाकली आणि चांगले व्ह्यूज पण आले लगेच. एका तासात कितीतरी व्ह्यूज आले. सो मला तेच समजत नाही की मी ती अजून चांगली करू शकले असती. ठीक आहे, त्यासाठी मला AC पाहिजे घरात. एसीचं काय समजत नाही. आता इकडचं माझा ID प्रूफ लागतं नाही, आता माझ्यावर होऊन जाईल. पण ॲड्रेस तिकडचा अंधेरीचा आहे म्हणून त्या लोक बोलतात विरार वसईपर्यंत आम्ही करू शकतो, पण अंधेरीपर्यंत होणार नाही. मला तेच समजत नाही काय. बाय द वे हा टॉपिक कुठचा कुठे घेऊन गेले मी. ठीक आहे, सो आता बघू निशांत कधी येतोय आणि मी कधी हा व्लॉग पोस्ट करते, काय कसं करते.